जनसंग्राम न्यूज, बातमीची सत्यता हीच आमची ओळख. प्रभागाचा या कार्यक्रमामध्ये समस्त इथे उपस्थित देवळीकरांचं खूप खूप हार्दिक स्वागत. कार्यक्रम सुरू करण्याआधीच इथे जे उपस्थित उमेदवार आहेत त्यांना कार्यक्रम आणि पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. नेमकं या समस्त कार्यक्रमाच्या माध्यमातून नागरिकांच्या समस्या हा आपण कशा प्रकारे सोडवणार आहोत याबाबत जर आपण प्रकाश टाकण्याचा छोटासा प्रयत्न करतोय आणि या माध्यमातूनच नागरिकसुद्धा बोलके होईल ही अपेक्षा आहे. तर गेल्या एकदा निवडणूक रद्द होऊन दुसऱ्यांदा जी आहे ही निवडणूक येऊन ठेपलेली आहे आणि या निवडणुकीमध्ये कशा पद्धतीने प्रभाग क्रमांक 10चा आपण विकास करणार आहात याबद्दल आपल्याला बोलायचं आहे. राज्यात सत्तेत असणारा म्हणजे शिवसेना पक्ष आहे आणि प्रथमच शिवसेनेचे काही उमेदवार इथे उभे आहेत. काय वाटतं प्रभाग क्रमांक 10मध्ये शिवसेना जे आहे चं प्रतिनिधित्व आपण करताय, मात्र इथे नगराध्यक्षासाठी तुम्ही देवळी जनशक्ती आघाडीचे किरण ठाकरे यांना जो आहे समर्थन दिलेलं आहे. काय वाटतं प्रभाग क्रमांक 10मध्ये आपण कुठल्या प्रकारचा विकास आणि कसा विकास करणार आहात? बरेच 30-35 वर्षापासून एक हाती सत्ता आहे, परंतु विकासाच्या माध्यमातून फक्त रोड आणि नाल्या हा विकास होत नाही. वृद्धांसाठी ओपन प्लेस नाही आहे किंवा आमच्या मनामध्ये जे बरेचसे आता आम्ही प्रभागात फिरत आहे तर बरेचशा ठिकाणी पथदिवेसुद्धा बंद आहे. ते पथदिवे आपण सौर ऊर्जेचे जर लावले तर आपल्याला 24 तास म्हणण्यापेक्षा ॲटोमॅटिक राहतात, ते सायंकाळी आपोआप चालू होतात. खूप झालं तर 5,000 रुपयाचा 4-5 रुपयाचा एक पथदिवा अंदाजे येतो. 200 असेल जास्तीत जास्त आपल्या प्रभागामध्ये. 200 गुन्हेला जर आपण 5,000 केले तर 10 लाख रुपयाचं काम आहे. 500 कोटी यांनी आणले म्हणते, ते कुठे टाकले माहीत नाही, परंतु 10 लाख रुपयाचं काम एका प्रभागात करू शकत नाही. एक 100 मीटरचा रोड करतो म्हटलं तर 10-15 लाख रुपयाचा याचा रोड होऊन जाते, परंतु बरेचसे प्रभागामध्ये कुठेही पथदिवे 100% 99% तरी बंद आहे. खूप थोडेफार चालू आहे. तर तो पथदिव्याचा एक प्रश्न आहे. त्याच्यानंतर रोड नाल्या म्हणजे तर हा तर खूप मोठा प्रश्न आहे, त्याच्याबद्दल काही बोलायचं नाही. आपण वयोवृद्धांसाठी ओपन ग्राउंड करू शकतो, ओपन जिम करू शकतो, पुस्तिका करू शकतो, अभ्यासिका, आणि शाळा डिजिटलसुद्धा करू शकतो. आपल्या हे सांगतात सगळेजणं की आमच्याकडून तुम्ही निधी कुठून आणणार, नगरविकास मंत्री आपले आहे, आपल्या खात्यात आहे माननीय एकनाथजी शिंदेसाहेब. आपण आपल्या प्रभागासाठी त्यांच्याकडून खूप सारा निधी आणू शकतो आणि आपल्या प्रभागाचा भरपूर सारा आपण हे विकास करू शकतो. त्याच्यामुळं आम्ही खूप सारे कामं करण्याची आमचे ध्येय आहे. शिवसेनेचं म्हणणं आहे की नगर विकास खात्यातून जे आहे निधी आणून हे विकास करणार. काय वाटतं प्रभाग क्रमांक 10साठी आपण पण एक उमेदवार टाकलेला आहे आणि आपण प्रभाग क्रमांक 10च्या नागरिकांसाठी काय देणार आहात? इथे महत्त्वाचा प्रश्न आहे आरोग्याचा प्रश्न आहे. सांडपाण्याची व्यवस्था, त्याचं डिस्ट्रीब्युशन हे व्यवस्थित करणे. आता बघा इथे नाला आहे, गाव नाला आहे. सांगायचं म्हणजे या नाल्याच्या काठावरती लोक राहतात. या नाल्याचं सांडपाण्याचं व्यवस्थापन हा महत्त्वाचा मुद्दा आहे, कारण रोगराई आहे गावातली. समजा नाल्याची व्यवस्था जर डिस्ट्रीब्युशन जर पाण्याचं बरोबर असलं नाल्याच्या पाण्याचं तर रोगराई कमी होते. तर तो म्हणजे महत्त्वाचा मुद्दा आहे. 30-35 वर्षापासून नेहमीच प्रत्येक पक्षाच्या जाहीरनाम्यामध्ये आम्ही हा नाला करू असं आश्वासन दिलं जाते. तसं पाहतो म्हटलं तर त्या जाहीरनाम्यावरती कोणाचाच विश्वास नाही. सांगायचं म्हणजे नावापुरता जाहीरनामा असतो सांगायचं म्हणजे. तर त्या दृष्टीनं प्रयत्न करणे ही महत्त्वाची गोष्ट आहे. मग दुसरी गोष्ट, समजा आम्ही बहुसंख्येनं नगर परिषदेमध्ये आलो. समजा तुम्ही प्रश्न विचारला की म्हणजे निधीचा, बहुसंख्येनं आम्ही समजा नगर परिषदेमध्ये आलो तर आम्ही सरकारकडे त्याचा पाठपुरावा करू. समजा नाही आलो तर आम्ही त्याच्याकरता जनआंदोलन उभारू. जनआंदोलन उभारूनच जर निधी आणायचा तर नगरसेवक बनण्याची गरज काय? आम्ही जनआंदोलनाच्या रेट्यापुढे सरकार आम्ही वागू शकतो. आम्ही इथे बरेच प्रश्न या गावामध्ये, तहसीलचा प्रश्न असो
एस टी बस स्टेशनचा प्रश्न असो, या प्रश्नावर किंवा न्यायालयाचा प्रश्न असो, या प्रश्नावर मी जवळजवळ म्हणजे 76-78 कार्यरत आहे. तर आम्ही जनआंदोलनाचा रेटा, जनतेचा रेटा सरकारपुढे मांडला. त्याच्यामुळे आम्ही या गावामध्ये तहसील कार्यालय, न्यायालय आम्ही हे आणू शकलो. आमचा जनआंदोलन, लोकशाहीमध्ये जनआंदोलनाला फार महत्त्व असते, त्याच्यावर आमचा विश्वास आहे. जनआंदोलनावर विश्वास आहे असं काँग्रेसचं मत आहे. आपण पण काँग्रेसचे उमेदवार आहात. काय वाटतं आपल्याला ही संधी जी आहे एक महिला उमेदवार म्हणून जर आपल्याला मिळते, तर आपण प्रभाग क्रमांक 10साठी विकास हा कशा पद्धतीने करणार? नक्कीच एक विजन दृष्टीसमोर घेऊन मी या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेली आहे. आज स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष उलटून गेलेली आहे. 35 वर्ष झाले एक हाती सत्ता आहे. परंतु आजही निवडणूक ही पाणीपुरवठा, स्वच्छता, सांडपाणी व्यवस्थापन या भोवतीच फिरते, याची मला कुठेतरी शोकांतिका वाटते. कारण मला वाटतं यापुढेही जाऊन आपण काहीतरी करू शकतो स्थानिक स्तरावर. काय करणार? जसं की शिक्षण आहे, म्हणजे विकासाच्या दृष्टीने जर विचार केला तर मी फर्स्ट प्रायोरिटी, प्रथम प्राधान्य शिक्षणाला देऊ इच्छिते. त्यानंतर महिला बालकल्याण. शिक्षणाचा जर आपण विचार केला तर जी सध्या परिस्थितीमध्ये जी शिक्षण व्यवस्था आहे त्याला आपल्याला उत्तम स्थितीमध्ये आणण्याकरता मी निश्चित प्रयत्नशील राहील. महिला कल्याणाचा जर आपण विचार केला तर आर्थिक सक्षमीकरण, स्वच्छता, आर्थिक सबलीकरण, त्यामध्ये जर आपण पाहिलं तर बचत गट आहे, महिलांना गृहोद्योगांना प्रोत्साहन, नुसतं गृहोद्योगांना प्रोत्साहनच नाही तर त्यातून जी उद्योगाची निर्मिती होते, मालाची निर्मिती होते, ती मालाची खरेदी आणि विक्री करण्यासाठी शाकुंतलाची निर्मिती. त्यानंतर स्वच्छतेचा जर विचार केला तर इथे आपण जिथे सार्वजनिक ठिकाणं आहे तिथे महिलांसाठी म्हणजे स्पेशल असं स्वच्छतागृहाचा अभाव आहे. तर मी स्वच्छतागृहाला प्राधान्य देईन. प्रत्येक स्वच्छतागृहामध्ये नॅपकिन वेंडिंग मशीन हे माझं एक स्वप्न आहे, म्हणजे एक प्रयत्न राहीन त्याकरता. त्याचप्रमाणे महिलांना जर कुठे हिंसाचाराला सामोरं जावं लागलं, मानसिक हिंसाचार असो किंवा कुठलीही आपत्ती असो, त्याकरता त्यांना कायदेशीर मार्गदर्शनाची सुद्धा व्यवस्था असावी. शैक्षणिकमध्ये एक सुसज्ज वाचनालय असावं. त्यानंतर व्होकेशनल कोर्सेस विद्यार्थ्यांना आणि स्थानिकनुसार म्हणजे स्थानिक स्तरावर मुलांचा ज्याकडे ओढा आहे त्याकरता आपल्याला करिअर मार्गदर्शन, अशा प्रकारच्या भरपूर गोष्टी आणि स्वच्छतेकरता 0 गार्बेज मॉडेल आहे. आर्थिक सबलीकरणाची जी गोष्ट यांनी महिला बालकल्याणच्या हिशोबाने म्हटलेलं आहे. प्रथमच मी कोणत्या तरी उमेदवाराकडनं या सगळ्या गोष्टी ऐकतो, आतापर्यंत ऐकायलाच मिळाल्या नाही. शोकांतिका होती माझ्यासाठी सुद्धा. या सर्व बाबींमध्ये आपण सुद्धा एक अपक्ष उमेदवार आहात. काय वाटतं आपल्याला जरी संधी मिळाली तर आपण कशा प्रकारे करणार? आता काही सांगता येत नाही. आपण तसं काही एजेंडा वगैरे तयार केलेला नाही. अपक्ष उभे राहायचं बस हेच आपलं ध्येय होतं आणि सध्या माझ्याजवळ बोलायला काही आहे नाही. मग उमेदवारी फक्त उगीच टाकली असं नाही का वाटत? उगीच नाही टाकली, उगीच नाही टाकत कोणी. त्याच्यामागं वेगळं काही कारण असेल, पण असेल. एकटा असल्यामुळे मी काही सांगू शकत नाही. त्याच्या हिशोबाने आता नागरिकांनी काय विचार करावा हा एक मोठा प्रश्न आहे. काय वाटतं आपण एकनाथ शिंदे यांच्या लाडक्या बहीण की देवेंद्र फडणवीसच्या लाडक्या बहीण एक मोठी प्रश्नचिन्ह आहे. कारण इकडे भाजपचंही सरकार आहे, कारण लाडकी बहीण घेऊन खूप मोठा द्वंद्व आहे. काय वाटतं आपल्याला जर या लाडक्या बहिणीला जर परत संधी मिळाली तर तुम्ही कशा प्रकारे आपल्या प्रभागाचा आणि देवळी शहराचा विकास करणार? देवळी शहराचा विकास हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. इथे जी सत्ता होती ती 30-35 वर्षापासून आहे. त्या सत्तेमध्ये जे आहे त्यांनी जे काम केलं आहे त्याच्यापेक्षा आम्ही काम जास्त करण्याचा प्रयत्न जरूर करू. आणि जे काम आहे जसं की माझ्या प्रभागामध्ये पूर्ण गावातील जे सांडपाणी आहे ते आमच्या प्रभागात येतं आणि आमच्या प्रभागामध्ये येऊन लोकांच्या घराघरामध्ये घुसतं. तो जो महत्त्वाचा प्रश्न आहे तो मी सोडवण्याचा जरूर प्रयत्न करीन. आणि दुसरा म्हणजे ही जी शाळा आहे इथे जे ओपन पेस आहे तिथे महिला, वृद्ध आहे, बाल आहे, म्हणजे मुलं आहे, त्यांच्यासाठी बगीचा बनवण्याचा प्रयत्न जरूर करील.
जसा की आपला प्रभाग स्वच्छता कसा होईल, जसा की मेन लाईननी स्वच्छता होते पण प्रभागामध्ये स्वच्छता नाही होत, तर ते प्रभाग मी स्वच्छ करण्याचा जरूर प्रयत्न करील. नाल्या ज्या आहेत त्या 6 महिने स्वच्छ नाही होत, त्या नेहमी स्वच्छ करण्याचा प्रयत्न करील. आणि नळाचं रेग्युलर पाणी येणे, नियमित आणि स्वच्छ येणे याचा प्रयत्न मी जरूर करणार. आणि जो हा काळा पूल आहे तो जो आहे इंग्रजाच्या काळापासून त्याला काळा पूल म्हटलेला आहे, पण आता जो आहे तो काळा आणि पांढरा झालेला आहे. या काळ्या पुलाचं जे काम आहे तो करण्याचा प्रयत्न मी जरूर करणार. कारण की जे रोडचं काम आहे ते रुंदीकरण, तो रोड मोठा होणे आणि जी भिंत आहे ती बनवण्याचा प्रयत्न आम्ही ते काम करण्याचा प्रयत्न जरूर करीन. नक्कीच. पण ज्या प्रकारे आता म्हणताय की 35 वर्षापासून इथं भाजपचं सरकार होतं आणि 10 वर्ष खासदार सुद्धा देवळीतच होते, मग इथे विकास झाला नाही. कारण भाजप तर म्हणता 500 कोटी रुपयाचा निधी इथे आणून विकास केलेला आहे, मग हे विकास झाला नाही तुम्ही कसं म्हणू शकता? विकास हा झाला, परंतु जसा व्हायला पाहिजे तसा झालेला नाही आहे. तो देवळीमध्ये काही प्रकारे दिसून राहिला, पण जसा व्हायचा तो झालेला नाही आहे, हे सर्वांना माहीतच आहे. जसा व्हायला पाहिजे तसा झालेला नाही आहे, तर नेमका विकास झाला का की नाही झाला? विकासाची खरी व्याख्या जर आपण करायची तर विकास जेव्हा शेवटच्या वर्गापर्यंत, शेवटच्या घटकापर्यंत जातो तेव्हा आपण त्याला खऱ्या अर्थाने विकास संबोधतो. विकास आणि समतल विकास यामध्ये फरक आहे. नुसतं रोड डेव्हलपमेंट म्हणजे विकासाची व्याख्या नव्हे. मी ज्या तुम्हाला मगाशी गोष्टी सांगितल्या त्यासुद्धा गोष्टी विकासामध्ये अंतर्भूत होतात, याचा आपण आता या जनतेनं, सुशिक्षित जनतेनं विचार करणं आवश्यक आहे. म्हणजे फक्त रोड डेव्हलपमेंट म्हणजे विकास नाही. रोड डेव्हलपमेंट तर मी आता एक नुकताच प्रभाग क्रमांक 6 मधून आलो आहे, रोडवर रोड झाला, तिथे रोडची गरज नसताना रोड झाला. मग हा विकास जो झालेला आहे हा नागरिकांचा जो निधी आहे किंवा जो कर आहे हा व्यर्थ करणारा होता असं नाही का वाटत तुम्हाला? आता म्हणजे विकास आणि रस्ते म्हणजे तुमचं म्हणणं आहे की त्यांनी जे रोडवर रोड बांधले ते व्यर्थ, तर तेच म्हणणं आहे ना माझं की समतल विकास व्हायला पाहिजे, सस्टेनेबल डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे. माझं तेच म्हणणं आहे की फक्त रोडकडे न लक्ष देता अदर ठिकाणी पण तो निधी वितरित झाला पाहिजे. अदर ठिकाणी सुद्धा निधी वितरित व्हायला पाहिजे असं ताईंचं मत आहे. पण मग ही जर गोष्ट बाब त्यांना कळते आहे तर इथे राज्यकर्त्यांना कळाली नाही, त्यामागचं कारण काय असू शकतं, काय वाटतं तुम्हाला? त्याचं कारण असं आहे की एकच रोड 2दा करणे, 6 वर्षातून एकच रोड 2दा करणे, त्याच्या मागे उद्देश हाच आहे की कमाईचं साधन आहे ते. सांगायचं म्हणजे त्यात भ्रष्टाचाराचा मुद्दा महत्त्वाचा आहे. सांगा, एक रोड 2दा का होते, 6 महिन्यात रोड उघडल्या का जाते, त्याच्यावर डांबर घोटल्या का जाते, तर त्याच्यामागे हाच उद्देश आहे का कमाई करणे, बाकी काहीच नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कसं आहे, ठीक आहे विकास म्हणजे निव्वळ विकास नाही, तर प्रश्न असा आहे की ही जी मंडळी आहे, तरुण मंडळीला व्यसनापासून मुक्त करणे हा महत्त्वाचा अजेंडा आहे. आणि त्याच्यामध्ये काय, ही जी तरुण मंडळी आहे यांना म्हणजे सांस्कृतिक कार्यक्रम किंवा क्रीडाविषयक कार्यक्रम याच्याकरता संघटित करून त्यांचा विकास कसा करता येईल त्याच्या हिशोबानं माझा एजेंडा पुढे चालू राहणार आहे. खऱ्या अर्थानं तो विकास आहे सांगायचं म्हणजे. सांस्कृतिकदृष्ट्या विकास ज्या प्रकारे आतापर्यंत ऐकलं की सभागृह जे आहे, नाट्य सभागृहाचं सुद्धा निर्मितीकरण केलं, मग ते सभागृह जे होतं हे विकासाचं केंद्र नाही का? मग तो विकासाची गोष्ट नाही का? ते विकासाचं केंद्र जरूर आहे, परंतु त्या नाट्यगृहामध्ये मोजके आतापर्यंत ते उद्घाटन झालं तेव्हापासून 3 ते 4 कार्यक्रम झाले असेल, तिथल्या खुर्च्या तुटलेल्या आहे. कुठे गेले तुमचे पैसे? तुम्ही जर एवढा विकास केला तर 4 कार्यक्रमात तुमच्या खुर्च्या तुटून राहिल्या आतमध्ये, मग तुमच्या पैसे ह्याला विकास नाही म्हणत, याला भ्रष्टाचार म्हणते सरळ. या गोष्टी विकासाच्या नाही आहे. तिथं तुम्ही गावासाठी, वृद्धांसाठी छान गार्डन करू शकत होता, लहान म्हणजे वृद्धांना, महिलांना बसासाठी जागा करू शकत होते तुम्ही. त्याचं नाट्यगृह काय गरज आहे गावाला नाट्यगृहाची? एवढं मोठं स्टेडियम बांधलं, काय गरज आहे स्टेडियमची? एवढं मोठं गावाच्या मध्यभागामध्ये ग्राउंड होतं, जिथं 150 मुलांनी आणि गावातल्या लोकांनी विरोध केला होता त्या स्टेडियमसाठी, परंतु तिथं फक्त भ्रष्टाचारासाठी स्टेडियम बांधल्या गेलं आहे. आणि ते 2 वर्ष 3 वर्षामध्ये पूर्ण त्याचं छेद कोसळलं आहे. कुठे गेला तुमचा विकास? याच्यात 500 कोटी घालवले का तुम्ही? आमचं एवढंच म्हणणं आहे. 500 कोटी
यांचं म्हणणं आहे की त्याला 500 कोटीला सुद्धा छिद्र पडल्यासारखी परिस्थिती आहे. काय म्हणाल तुम्ही यावर? 500 कोटीला विकासाचा विषय कसा आहे त्यांचा, आता मला कोणाचाच विरोध करायचा नाही सध्या, ना BJPचा ना काँग्रेसचा, त्याच्यामुळं त्याच्यावर काही बोलू शकत नाही सध्या. शोकांतिकाचा एक मोठा प्रश्न आमच्या समोरच उभा झालाय. नेमकं उमेदवार इथे आहे का? पहिले तर 2 गायबच आहे. आश्चर्याची बाब ही आहे की 2 गायब आहे, फोन उचलत नाही, कुठं जाते कुठं नाही माहीत नाही, पण नागरिकांचे प्रश्न बघायला कोणीच तयार नाही. BJPच्या उमेदवाराला लोकांपुढं येऊन आपली मत मांडायची पण हिंमत नाही आहे, म्हणून ते आज आले नाही आहे. त्यांची फाटून आहे. उमेदवार लोकांना अक्षरशः शिवाय द्यायला लागले आहे BJPचे, म्हणून ते आपल्या तुमच्या चॅनल पुढे येऊ नाही शकले आहे. म्हणून ही अशी गत आली आहे BJPची की त्यांचं डिपॉझिट जप्त होते की काय, आज अशी परिस्थिती झालेली आहे. काय म्हणाल जे आता विषय निघालाच की इथे उमेदवार नाही आहे, महिला उमेदवार सुद्धा भाजपच्या आहेत, तुम्ही सुद्धा 2 प्रभावी उमेदवार या प्रभागात दिसत आहेत. काय म्हणाल जे इथे अनुपस्थित उमेदवार आहे त्यांना तुमचा काय संदेश आहे? नागरिकांसाठी तुमचा काय संदेश असणार आहे? नागरिकांसाठी संदेश म्हणजे त्यांनी चॅनलसमोर येऊन त्यांचं मत मांडायला पाहिजे होतं, कारण जे लोकांच्या समस्या आहे ते आपल्यापर्यंत पोहोचवणे आणि म्हणजे सांगायचं म्हणजे त्यांनी यायला पाहिजे होती, एवढं माझं म्हणणं. आता जे सध्या ते आलेले नाही आहेत, तर मग जे आहे नागरिकांना आपण असं म्हणायला हरकत आहे का की जे इथे उपस्थित आहे, निदान आम्ही तुमच्या प्रश्नासाठी त्या आलेलो तरी आहेत, ते आलेले नाही आहेत, तर त्याच्यावर मतदान स्वरूपी आशीर्वाद हा कुणाला द्यायला पाहिजे? काय वाटतं तुम्हाला? मतदान स्वरूपी आशीर्वाद निश्चितच लोकशाहीच्या रक्षणासाठी काँग्रेस नेहमीच सज्ज असते. त्यामुळे जर लोकशाहीचं रक्षण करायचं असेल तर काँग्रेसलाच मतरूपी आशीर्वाद द्यायला हवेत. मतरूपी आशीर्वाद काँग्रेसलाच द्यायला पाहिजे, याचा अर्थ तुम्ही असं म्हणताय का की बाकीचे रक्षणचे नाही, ते रक्षक नसून भक्षक आहेत असं म्हणाल का? मग आता रक्षक म्हणजे तुमच्याच प्रश्नातून मी तुम्हाला विचारते, जर 35 वर्ष एखादी सत्ता असेल तर त्याला आपण लोकशाही म्हणू की अप्रत्यक्ष हुकुमशाही म्हणू? याला मी उत्तर देण्यापेक्षा याला नागरिकांनी उत्तर द्यायला पाहिजे, ते मतदानाच्या माध्यमातून, असं मी नागरिकांना म्हणेल. काय म्हणाल तुम्ही सध्याच्या परिस्थितीमध्ये आपल्या प्रभागात जे विकास आहे, हा विकास कुठे ना कुठे शहराचा जो प्रथम नागरिक आहे म्हणजे नगराध्यक्ष सुद्धा करण्यासाठी सज्ज असणार आहे. सुरेश वैद्य आपले याचे जे आहे उमेदवार आहेत, जर तुम्हाला ही संधी मिळाली तर काय वाटतं सर्वप्रथम तुम्ही प्रभागासाठी कुठलं कार्य करणार? सर्वात पहिले कार्य हे करणार आहे की ही सांडपाण्याची व्यवस्था आहे त्याचं नियोजन करणे. कारण त्याचं कारण असं आहे की रोगराई महत्त्वाचा प्रश्न आहे, प्रदूषण महत्त्वाचा प्रश्न आहे. हा माझ्यासमोर पहिले प्रश्न राहील. आणि दुसरा प्रश्न तुम्हाला बघायला सांगितलं, या व्यसनाधीन पिढी तयार करणे, त्याच्यासाठी सर्वांना संघटित करणे आणि क्रीडासारखे कार्यक्रम इथे मुलांना देणे आणि त्याकरता प्रयत्नरत राहणे, हा माझ्यासमोर पहिला एजेंडा आहे सांगायचं म्हणजे. नक्कीच तुमचा जो एजेंडा आहे क्रीडाच्या दृष्टिकोनातून जर आपण बघतो म्हटलं तर हो 500 कोटी आले, क्रीडासाठी स्टेडियम बनलं, त्यांनी सांगितलं त्याला बगदाडी पडलं, ठीक आहे, पण या सर्व बाबींमध्ये 35 वर्षामध्ये विकास काहीच झाला नाही का आपल्या प्रभाग इथे देवडीमध्ये? तुम्ही सांगितलं का स्टेडियमचा प्रश्न, तो स्टेडियमचा प्रश्न विकासासाठी नव्हताच, तो खाण्यासाठी होता, भ्रष्टाचार करायचा होता. म्हणून ते कारण त्याचं कारण असं आहे की इथे क्रीडा संकुलनची इथे जागा आहे, त्या जागेवरती हा प्रोजेक्ट न राबवता यांनी नगर परिषद शाळेच्या ग्राउंडवरती राबवला. त्याच्या मागे असं आहे की त्या ग्राउंडवरती जर घेतलं तर ही सर्व जी म्हणजे जे ग्रँट आहे ती नगर परिषदेला उपलब्ध झाली आणि त्याच्यातून यांना कमिशन वगैरे खाता आलं. ते जर क्रीडा संकुलनमध्ये काम झालं असतं तर BNCकडे फंड गेला असता आणि त्या फंडामध्ये त्यांना कमिशन वगैरे मिळालं नसतं. म्हणून त्यांनी हा नगर परिषद हायस्कूलमध्ये त्यांच्या ग्राउंडवरती हा प्रोजेक्ट राबवला आणि तो प्रोजेक्ट अतिशय म्हणजे निकृष्ट दर्जाचा तो प्रोजेक्ट आहे. तिथल्या सर्व सिलिंग वगैरे पडत आहे, सिलिंग वगैरे सर्व पडलेलं आहे. आताच मागे 2 महिन्याच्या अगोदर त्याची दुरुस्ती वगैरे करण्यात आली, पण त्याचाही गाजावाजा करण्यात आला. म्हणजे सांगायचं म्हणजे हा निव्वळ भ्रष्टाचार करण्याकरता तो प्रोजेक्ट आणला गेला.
जो आहे किंवा जो निधी आहे खर्च करण्यात आला असं यांचं मत आहे. काय वाटतं मग एवढं सर्व गोष्टींमध्ये ते तुमचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार जे आहे किरण ठाकरे यांना जरी संधी मिळत तर हे भ्रष्टाचार नाही करणार का? बिलकुल नाही करणार. त्यांनी जनसेवेसाठी पूर्ण आयुष्य वाहून घेण्याचा संकल्प केला आहे. गावात माजी खासदार गावातले, आमदार गावातले असताना एवढा मोठा रोड गावाच्या एक साईडमध्ये मध्य भागातला रोड एक साईड करून नाल्यामधात बांधला होता. त्यात तो भ्रष्टाचाराचा पर्याय होता. तो रोड गावात ॲक्सिडेंट झाले होते, तिथे अपघात बरेचसे लोक मरण पावले. तो रोडसुद्धा त्यांनी उपोषण 4 दिवसाचं आमरण उपोषण करून तो रोड व्यवस्थित केला. देवळीमध्ये बसेस थांबत नव्हत्या, सगळ्या बायपास जात होत्या. त्या बसेससुद्धा आमच्या नगराध्यक्षाच्या उमेदवारांनी आंदोलन करून तिथेचा देवळीचा स्टॉप दिला आहे. बरेचसे असे घरकुलचे प्रश्न असो, लोकांचे पट्टे वाटपाचा कार्यक्रम असो किंवा आणखी काही असो, सगळ्या कार्यक्रमामध्ये सगळ्या लोकांच्या अडचणीमध्ये आमचे भाऊ तयार राहिलेले आहे. म्हणून आमचे भाऊचं एक नंबर आहे. भ्रष्टाचार वगैरे अजिबात करणार नाही आहे. आणि हे सगळे मीच नाही तर एक लहान पोरगासुद्धा सांगेल. आज ट्रेन झालं आहे, सर्वात पहिले लहान पोरायचं ट्रेन रॅली निघाली होती, किरण भाऊ आगे बढो म्हणून. आता 50-50, 100-100 रुपये देऊन लहान लेकरायचे तुम्ही हातात बोर्ड द्यायला लागले. ह्या कोणता तुमचावाला न्याय आहे? सर्वात पहिले उत्स्फूर्तपणे लहान पोरांनी स्वतःहून रॅली काढली होती. जे न सांगता ते आज तुम्ही 50-50 रुपये लहान पोरायला आतापासून लाचलुपत देऊन राहिले. हे तुमचं तर घरातून निघून राहिलं. 100 रुपये रोजानं पाया तुम्ही भाषणाले बसवाले आणता. तुम्ही आजच हारले. आमचं म्हणणं आहे तुम्ही आजच हारले. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पालकमंत्री मुनगंटीवार साहेब, ते आपले काय राळेगावचे उईके साहेब, यांना तुम्ही देवळीच्या नगरपरिषदसाठी साध्या दर्जाच्या नगरपरिषदसाठी तुम्ही भाषणासाठी आणता. तुमची लायकी नाही. गाव सोडून निघून जावं, सरळ म्हणणं आहे आमचं. नक्कीच नागरिकांना या सर्व बाबींमधून काहीतरी जे म्हणता याच्यात नेमकी सत्यता काय नागरिक मोठ्या प्रमाणे ओळखतात. काय वाटतं आपल्या शहरामध्ये समस्या आहेत का? आणि या समस्या जर असतील तर कोणत्या समस्या मोठ्या प्रमाणावर आहेत? भरपूर समस्या आहे आमच्या. भरपूर समस्या आहेत. बीजेपी मिटवू शकत नाही. 35 वर्ष झाले आपल्या इथं काहीच करून नाही राहिले. काहीही करून नाही राहिले. 35 वर्षात भाजपने काहीच केलं जे आहे केलं नाही असं म्हणणं आहे. काय वाटतं तुम्हाला? माझं म्हणणं असं आहे का प्रभाग 10मध्ये 25 वर्षापासून बी जे पीची सत्ता आहे आणि 9 वर्षापासून काँग्रेसची सत्ता आहे. बरोबर आहे. बी जे पी आणि काँग्रेस एक उमेदवार होते. आमच्या जो नाला आहे, जो नाला गावाच्या बाजूचा राहते, ज्याच्या पूर्ण पाणी गावाचं त्या सांडनाल्यामध्ये येते, तिथला प्रस्ताव पूर्ण क्लिअर झाला होता. हे काँग्रेसच्या काळामध्ये झाला होता. आम्ही मानतो काँग्रेसने केला होता तो, बरोबर आहे. त्याला डिवाइडून बी जे पीनं आज 25 वर्ष झाले त्यांचा उमेदवार आमच्या प्रभागामध्ये आहे. तर त्यांनी काय केलं? मग आम्ही बी जे पीला कसं महत्त्व द्यायचं? मग यावेळेस परिवर्तन बघणार आहात का तुम्ही? हो, परिवर्तन बनणार आहे. परिवर्तन नक्कीच आहे. युवा पिढी आहे पूर्ण. हां, युवा पिढी. बरं, आता इथे उमेदवार बाकी पक्षाचे दिसून राहिले, भाजपचे दिसून नाही राहिले. त्याच्या मागचं कारण काय? प्रभाग 10मध्ये विकासच नाही आहे ना. प्रभाग 10मध्ये एक स्लम एरिया केला आहे. जसं ग्रामपंचायतमध्ये कसं राहते, तो ग्रामपंचायतचा एरिया झाला आहे. प्रभाग 10 म्हणजे ग्रामपंचायतचा एरिया. म्हणजे ही नगर परिषद नसून ही ग्रामपंचायत झाल्याचं काम दिसतंय. काय वाटतं तुम्हाला, शहरामध्ये विकास झाला आहे का? काय वाटतं? मी वार्ड नंबर 10साठी बोलून, प्रभाग 10साठी 25 वर्षापासून आम्ही वार्ड मेंबरच नाही पाहिला. 25 वर्षापासून वार्ड मेंबर नाही पाहिला. वार्ड मेंबर म्हणूनच कार्यक्रम राबवला का काम? हे पाहून घ्या. आता निदान याच्यातले तरी पाहून घ्या. वार्ड मेंबर कुठे राहते? सकाळी उठला वडा, दुसरी वेळ तिथून निघाला मेघळची पायरी, आणि तिसरी निघाला का आपला भाऊराव ठाकरेचा पट्टा. इकडं तुम्ही मरा का वाचा. मनाने गेलो त्या वार्ड मेंबरले आपण, भाऊ हे झाली मी हातात पावडं घेऊ का? ते पद्धत आहे का वार्ड मेंबरची बोलायची? हा, कोण उमेदवार होते आमचे असे बोलणार आहे? हे बी जे पीचे आमचे महाशय. हा, इकडं आम्ही राहतो, इकडं लोक राहते, म्हणजे इकडं लोक राहते, इकडं डुकरं राहते का? ह्या काय आपल्याकडं
या काय पुलाकडे कुठं राहते का? अरे आमच्या मतावर तुम्ही उभे राहता, आमच्या मतावर मेंबर बनता, आणि आम्ही जर तुम्हाला सांगायला आलो आणि विचारायला आलो तर म्हणते आम्ही काय करा, माणसंच नाही तिथं. मग तू कायच्यासाठी आहे? आलू शिलाय ठेवला का तुला तिथं? तुम्ही कायले पाठवला ती? नक्कीच तुम्ही ज्यांना पाठवतायत त्यांनी नागरिकांचे प्रश्न मांडलेच पाहिजे. एक मिनिट बोला. हा गुण आला आहे, वार्ड मेंबरमध्ये ताकद राहते निधी आणायची वार्डसाठी. तो निधी तर आणत नाही, पण दुसरा जर माणूस कोणता व्यक्ती करत असला तर त्यालाही विरोध नाही, हे करायचं नाही, ते सँक्शन झालं आहे, ते आम्ही करणार आहोत. केव्हा करणार आहे? उठल्यावर. हे पद्धत राहते बोला. काय वाटतं याच्या व्यतिरिक्त आणखी की गेल्या 30-35 वर्षापासून इथे सर्व म्हणजे घराणेशाहीचं राजकारण आहे. आता यावेळेस जे किरणदादांनी यावेळेस इथे ठरवलं आहे, सगळ्यांच्या देवळीकर जनतेच्या लक्षामध्ये आहे की किरणदादाच नगराध्यक्ष म्हणून निवडून आणायचे आहे. आणि इथे शिवसेनेचं सगळ्यात जास्त मजबूत राजकारण, आणि इथे उमेदवार जे पण दिले आहे ते नवीन कॅन्डिडेट दिले आहे. आतापर्यंतही शिवसेनेने नवीन कॅन्डिडेट दिले होते, पण यावेळेस नगर विकास मंत्री पण शिवसेनेचेच आहे, तेच आजपर्यंत निधी आणत होते. या देवळीचा बसस्टॉप पण नगर विकास मंत्र्याच्या, परिवहन मंत्र्याच्याच खात्यातून झालेलं आहे. सगळं इथेच झालं आहे. भाजपनी या ठिकाणी काही केलं नाही आहे. इथले जे नगरसेवक आहे, इथला आमचा प्रश्न म्हणजे आमच्या घराजवळ संडास आहे, त्या संडासाची सौर ऊर्जा, त्याचा लाईट नाही. संध्याकाळी लेडीज जर जात असेल ना तर तिच्याजवळ ते टॉर्च तर घेऊन जाऊ शकत नाही ना. माणसाच्या खिशात मोबाईल आहे, आज अँड्रॉइड मोबाईल आहे, लेडीज मोबाईल घेऊन आतमध्ये टॉर्च घेऊन जाऊ शकत नाही. गेल्या कित्येक दिवसापासून तिथं सगळं शौचालय अतिरिक्त खराब असते, पण कोणाला सांगितलं तर कळत नाही. नवीन नवीन कॅन्डिडेट येते. या ठिकाणी या काँग्रेसच्या पण उमेदवार ज्या आहे ना, त्या पण 5 वर्षापासून इथे उमेदवार आहे, त्या पण निवडून आल्या होत्या. पण त्यांचं कसं आहे, सत्ता द्यायची होती, त्याला आपण बोलूही शकत नाही. पण वार्डात कोणी ढुकून पण पाहत नव्हतं. आता इलेक्शन आलं, सगळे आता काँग्रेसचे उमेदवार. दादा आमचे काका म्हणतात व्यसनाधीन केले आहे, व्यसनमुक्ती करायची आहे, व्यसनमुक्ती. हे काँग्रेस आलं ना तर सगळे आता काय होते माहिती आहे का, इलेक्शन आलं 300, 500, 200, 50, अर्धा घे, 15 घे, 1.5 घे, हेच लोक व्यसनाले लावते की नाही लावते मला सांगा. ज्याच्यापाशी पैसा आहे तो पैसे देऊन दारू पाजते, मग हे व्यसन लावून देते. इलेक्शन झालं 20 तारखेचं, 21 तारखेला गुलाल उधळला का 22 तारखेला उतरलेले पोट्टेले पैसे भेटत नाही. मग त्याच्यात झोपाव, मग तो बापाची गच्ची पकडते. म्हणून इस साल हमारे किरण दादा ठाकरे, सुहास भाऊ कुरटकर, स्वातीताई खाडे, 1 नंबर. नक्कीच यामध्ये बदल घडेल अशी अपेक्षा आहे. ज्या प्रकारच्या भावना नागरिक प्रगट करताय, अत्यंत 35 वर्षापासून जर इथे खरंच विकास झाला असता तर या सगळ्या भावना बाहेर नसत्या निघाल्या. शोकांतिक आहे. काय वाटतं? प्रश्न मांडू. काय विकास झाला आपल्या प्रभागात? शहरात विकास झाला का? शहरामध्ये तर कमीत कमी 70-75% विकास झालेला आहे. किती? 70-75% देवी शहरामध्ये. 70 ते 75%. 100% नाही झाला. नाही 70-75% विकास झालेला. कुठं झाला विकास? देवीमध्ये. कोणता विकास झाला सांगा ना. रोड झाले आहे, नाल्या झाले आहे. रोडवर रोड झाले, आत्ताच पाहून आलो मी. हो आहे ना. काऊन झालंय? रोडवर जिथे रस्त्याची गरज आहे तिथे रस्ता न होता रोडवर रोड का बांधण्यात आला? सर त्याच्यामध्ये एक प्रॉब्लेम होता. जो रस्ता पहिले खचलेला होता त्याच्यानंतर परत पूर्ण झालेला आहे, तो रस्ता परत बांधण्यात आलेला आहे. आता विकास कोणी केला आहे तुम्हाला सुद्धा माहीत आहे, समजलं का? आणि तुम्ही म्हणता विकास झाला नाही. विकास कोण म्हणते नाही झालेला आहे देवीमध्ये? 100% नाही म्हणत मी, पण कमीत कमी 70% विकास हा झालेला आहे. नाल्या झाल्या, रोड झाल्या आहे, आणि एवढं मोठं देवीकर दिसते आहे 15-20 वर्षामध्ये. आज भविष्यामध्ये कोणी करू शकत नाही. या अगोदर 35 वर्षापासून जो विकास झालेला आहे, त्यांनी शैक्षणिक दृष्ट्या डिजिटल शाळेचा विषय मांडला, महिला बालकल्याणाचा एक विषय मांडला, सांडपाण्याचा प्रश्न त्यांनी सुद्धा मांडलाय, या व्यतिरिक्त वृद्धांचा प्रश्न यांनी मांडलाय. तर हे जे प्रश्न आहेत हे प्रलंबित प्रश्न नाहीत का? अगदी बरोबर आहे ना, मी मानतो ना त्यांना. वृद्धांचा प्रश्न 25% झाला असेल तर 75% झालेला आहे, बरोबर आहे.
त्याच्यात सांडपाणी आहे, 50% झाला, 50% नसन झालेला आहे, त्याच्यामध्ये दुर्लक्ष होत असेल कधी ना कधी. कोणी मेंबर येतात म्हणजे दुर्लक्ष झालं हे मान्य करता तुम्ही? मी सांगतो तुम्हाला 50% झाला पण 50% नसेल झालेला आहे. पण बरं, जर विकास 50% जरी केला तर इथे उमेदवार का नाही आहे मग? उमेदवार नसेल आला ना, तो तुमच्या भीतीमुळे नसेल आलेला. तुम्ही प्रश्न मांडतात ना तेवढे, ते बोलून नसू शकतात तुमच्या समोर. मग जो प्रश्न मांडूच शकत नाही तो प्रश्न नागरिकांचे सोडवणार कसा, मला हे सांगा. मी सांगू सर तुम्हाला, त्यांनी यायला पाहिजे, इथं तुमच्यासमोर बोलायला पाहिजे, तुमचं उत्तर द्यायला पाहिजे त्यांनी. मग भीतर कशाला? त्यांनी जर विकास केला असेल तर मग आहे का शहरात? हॅलो, विकास झाला, पण विकासाच्या नावावर सर्वात जास्त त्यांनी स्वतःचा सुद्धा विकास केलेला आहे. कारण की विकास झाला असं म्हणणार नाही मी. तळस साहेबांनी देवळीमध्ये भरपूर विकास केला, पण त्याच्यासोबत स्वतःचा विकास केला. आणि मला एक सांगा, जे आठवडी बाजार मार्केटमध्ये जे लाईन होती, आज 10 ते 15 समजा दुकानं तिथे होते, समजा 40 वर्षापासून ते त्या मार्केटमध्ये. आता एका दुकानावर समजा पूर्ण कुटुंबाचा म्हणजे भार होता, समजा उदरनिर्वाह करण्याचं समजा साधन होतं. आणि ते 4 कोटीचं मशान बांधून ठेवलं त्यांनी. त्याचा काही उपयोग नाही. मला वाटते आता या 2-3 महिन्यात एक कार्यक्रम झाला, अपंगाचा कार्यक्रम झाला. बच्चूभाऊ कडू आले होते, किरण भाऊ ठाकरे होते. तर साधी तिथं म्हणजे पंख्याची सोयसुद्धा नव्हती. AC आहे म्हणते, सर्व काही आहे म्हणते. म्हणजे तिथं माणूस अक्षरशः गरमीनं मरून जात होता. आज ते 10 दुकानं उठून दिली. आज चाहो तर त्या जे म्हणजे 40 वर्षापासूनची दुकानं होते तर त्याच्यावर त्यांनी तरतूद करू शकत होते. कारण की या गावाचे खासदार होते ते. त्यांनी भरपूर सारा निधीसुद्धा आणला, विकाससुद्धा केला. त्या 10 दुकानदारांना समजा गाळे बांधून एक सरकारी हिशोबाप्रमाणे त्यांच्याकडून पैसे घेऊन त्यांना गाळेसुद्धा देऊ शकत होते, हे तरतूद करू शकत होते. पण ते केलं नाही त्यांनी. त्यांना भ्रष्टाचार करायचा होता, पैसा खायचा होता. आजही त्यांचं लक्ष त्याच कामामध्ये आहे का कुठे गाळे काढायचे. आज माझं इथं टपरी टाकून एक दुकान आहे, मला केव्हा उठून दे, मला काही हरकत नाही, कारण की मी माझ्या हाती कला आहे तर मी कुठे आपलं दुकान टाकून काम करू शकतो. पण रोजगाराचा हिशोबानं कळ्या लोकांचा असा म्हणजे देवळीमधला प्रश्न आहे का रोजगार या लोकांनी हिरावून घेतलेला आहे. आज म्हणजे जनसामान्य म्हणजे आज प्रत्येकाला नोकरी भेटत नाही, समजा नोकरी भेटायला. तर आज कोणी बी आपलं छोटं मोठं दुकान टाकून बसतो. तर त्या आज त्यांच्यावर म्हणजे उपासमारीची वेळ आलेली आहे. या सरकारने आणलेली आहे वेळ. त्यांचा विचार करायला पाहिजे होता या खासदारांनी का बा हे लोक कुठे जातील, काय करतील. आज काही लोक असे आहे का म्हणजे माझ्या एका मित्रांनी आत्महत्या करून समजा मरण पावलेला माझा मित्र. म्हणजे त्याच्या घरावर उपासमारीची पाळी आली होती. संजय घोडे म्हणून त्याचं नाव होतं. एक चांगल्या पद्धतीनं आमचं दुकान चालू होतं तिथं. त्यांनी आम्हाला उठून दिलं. आम्ही कोर्टात सुद्धा गेलेलो होतो, परंतु खाली त्यांचं सरकार होतं, वरती त्यांचं सरकार होतं. त्यामुळे त्यांनी आपलं मुख्यमंत्र्यामार्फत मॅनेज करून आम्ही पण चांगला वकील केलेला होता. आमच्या बाजूनं किरण भाऊ झालं, गौतम भाऊ पोपटकर झालं, गप्पा शेठ झालं. आम्ही कोर्टामध्ये केस टाकलेली होती, हायकोर्टात केस चालू होती. पण एका दिवशी सर्व लंब दुकान करून टाकलं. म्हणजे वरच्या सरकार आणि खालच्या सरकारचा जो उपयोग झाला हा नागरिकांचा विकास करण्याच्या ऐवजी सत्यानाश करण्यासाठी झाला असं म्हणाल का तुम्ही? बिलकुल सत्यानाश करण्यासाठी झाला साहेब. आता हे घरकुलाचा प्रश्न म्हणते, घरं दिलं, प्रत्येक जणाला घर दिलं. अरे 4-4, 5-5 वर्ष यांनी पैसे सुद्धा दिले नाही, चेक सुद्धा दिले नाही यांनी. का सांगता त्यांची सत्ता आहे, यांच्यावरचं सरकार आहे. अरे काही गरीब लोक असे आहे का म्हणजे 2.5 लाख रुपये तुम्ही जनतेला दिले समजा घरकुल बांधण्यासाठी, तर काही लोक समजा भाड्यामध्येच त्यांचे पैसे चालले गेलेले आहे. काही लोक कर्जबाजारी झाले आहे. त्यांच्यासमोर म्हणजे साधा 2 टाईम खायची अन्नाची समजा वेळ नाही आहे, म्हणजे सोय नाही आहे. अशा लोकांचा समजा तुम्ही हे घेतलेलं आहे. तुम्ही घरकुलाचा प्रश्न मोठ्या प्रमाणावर आहे. काय वाटतं इकडे, तुम्ही पण नागरिक आहात, काय वाटतं, आहे का समस्या आहे? घाबरता का बरं? आहे का एक युवा म्हणून काय बोलाल? टेन्शनच आहे बा. काय वाटतं इकडे, आहे का समस्या, आहे का? समस्या तर भरपूरच आहे. सगळ्यात अगोदर तुमचं अभिनंदन जनसंग्राम न्यूजचं, कारण तुम्ही लोकांना वाचा फोडली. समस्या नाल्यापासून शुद्ध पाण्यापासून सगळ्यात पहिले ते 800 रुपयाचा 1600 रुपये टॅक्स करून टाकला. अजूनपर्यंत पाणी आलं नाही. एक साधी बाब आहे. स्वच्छ पाणी, मूलभूत गरजाकडे बिलकुल लक्ष नाही. आणि जे घरकुलचं म्हणता, घरकुलचा हा विषय तर फार गंभीर आहे.
बिचाऱ्यानं व्याजानं पैसे आणून आता भेटन बा, महिनाभरानं भेटन, 2 महिन्यानं भेटन. फक्त आत्महत्या करायचे राहिले लोक, पुतळे म्हणून राहिले. व्याजाचे पैसे फेडून राहिले ते, अजून त्याचे घरकुलचे पैसे नाही. किरण भाऊच्या माध्यमातून त्या मग आंदोलन उभं करून ते ही समस्या समोर म्हणजे लावून मग पैसे देण्यासाठी त्या प्रवृत्त तरी केलं. असेच हे थोडंसं असं तुम्ही इकडं नजर टाकली ना, पददिवे बंद आहे. इकडं जर जाण तर म्हणजे नाल्या उंच करून टाकल्या. जे संडासच्या पाण्याचे आउटलेट राहते ते आता चोकअप होऊन राहिले. आता लोकांना खाली जाक लावून घरं वरतं घ्यायचे का? आपण ते बोलायला गेलो तर नाही ते बरोबर आहे, तुम्ही अगो प्रगतीच्या कामात अडथळे आणत आहे म्हणता. अशी समस्या आहे. आणि तुम्ही म्हणता ना लोक भीते काऊन, लोक हे असे आता पुन्हा माईक घेऊन जाण ना मागं लपून. त्याच्याहून तुम्ही विचार करा. दहशत हे यावेळेस परिवर्तन तुम्ही म्हणता ना, नागरिक घडवतील का परिवर्तन? घडवायलाच पाहिजे. आणि तुम्ही जे सांगता भाजप आहे, आपल्या गावात शिवसेनेमुळे भाजपा मोठी झालेली आहे. भाजपा नाही आहे इथं. एक आमदार खासदार साहेबाला तिकीट मिळेल भाजपाची, त्यामुळे थोडंसं भाजप गावातलं परिवर्तन झालं आहे. इथं भाजपाचे 6 कार्यकर्ते, त्यातलं एक मरण पावले आत्ताच, त्याच्यावरती 5च्या वर तर 6 नाही आहे. त्याच्यामुळे आता जे आहे मग काय, हे कोण आहे? तर मग हवा उद्या जर खासदार साहेब इम्पोर्ट काँग्रेस से इधर उधर पैसा इम्पोर्ट वाला विषय. इथं जर समजा खासदार साहेब आपण पोलीस भरती असं भरती गेले तर पूर्ण गाव काँग्रेस. परीक्षार्थी नाही पण नाही याच्यात, परीक्षा देऊन पण कुठल्या पक्षात जाऊ नाही लागत. नाही तर इथल्या लोकांना आज भाजपच्या लोक जे चटई उचलणारे होते ना, त्याला उमेदवार नाही भेटल्यावर अरे ज्या लोकांवर विश्वास, ज्या लोकांनी आपण निवडून आणणार, ह्याच वार्डातून भाजपा, ह्याच वार्डातून सगळे पक्ष उभे झालेले आहेत. या वार्डातून एकही उमेदवारी भेटलेली नाही आहे. चांगले भाजपाचे लोक इथून तयार झालेले आहे वार्डातून, 10 वार्ड नंबर 10 मधून. का बरं द्यायला नाही पाहिजे होती? तुम्ही भेटलेला तू चांगला आहे बा, काँग्रेसचा होय. 5-5, 6 त्यांनी पक्ष बदलवलेले आहे ना. जिधर दम उधर हम. त्यामुळे तुम्ही जर म्हटलं का बाय पुन्हा भाजप, तर पुन्हा भाजप आता थांबानं पावा, विसरू द्यालं. आता तर विसरा. शिंदे साहेब आहे, शिवसेना आहे, तिकडे उद्धव साहेब आहे, कोणाला तरी चान्स द्यायला. नक्कीच याच्यामध्ये बदल करण्यासाठी नागरिकांनीच पुढाकार घेतील असं मला वाटतं. काय वाटतं, समस्या आहे का आपल्या प्रभागात? नाही मी का म्हणतो, हे नागरिक सगळेजण म्हणते की आम्ही तर बदलावाचा आहे आम्हाला, पण त्या मशीननं ऐकलं पाहिजे आमचंवालं. हे महत्त्वाचा मुद्दा आहे आमचावाला. बस मेन म्हणजे मशीननं ऐकलं पाहिजे. मेन म्हणजे मशीन. मी रवी राऊत बोलतो, पण ते मशीननं ऐकलं पाहिजे आमचंवालं. 100% असे ऐकेल, कारण ज्या प्रकारची माहिती आमच्यापर्यंत आहे असं काही होत नाही. जी परिस्थिती आहे, 35 वर्षापासून भाजपचं राज्य आहे. नागरिकांचं मत आहे, काही जणांचं मत आहे की 50% विकास झाला, 50% नाही झाला. काही जणांचं म्हणणं आहे की विकास झालाच नाही. आणि आम्ही जे पाहिला किंवा तुम्ही जे पाहिला ते एक वेगळं काहीतरी आहे. काय म्हणाल, विकास झाला का? विकास नावाचा एक माझा सोबती आहे, तो मरण पावला जरा. आणि त्या विकास नावाच्या सोबत्यासाठी मी रस्ता जाम आंदोलन केलं होतं. त्याच्यामुळं तो विकास माझा खूप जवळचा मित्र असताना हरवला. या देवळी गावामध्ये विकास हा नावाचा मित्र आता शिल्लक उरलेला नाही. विकासाच्या नावावर फक्त टाळूवरचं लोणी खाण्याचा पूर्णतः प्रकार चालू आहे. 500 कोटी हा जो गाजावाजा चालू आहे की बा 500 कोटी आणले, 500 कोटीमधून मला किती काढता येतील, मला किती खिचता येतील, मला माझ्या तिजोरी किती भरता येतील, हाच एवढाच प्रश्न त्यांचा चालू आहे. आणि त्या विषयाचा आटोकाट प्रयत्न चालू आहे की माझ्यापासून ही नगर परिषद हिसकावल्या गेली नाही पाहिजे. कारण माझं हे काळीज आहे आणि माझं हे काळीज या काहीही असो, साम दाम दंड आणि भेद हे काहीही करून मी माझ्याकडे कसा ठेवील
आणि माझ्याकडून हे कोणीही हिसकावून घेऊ नये या आटोकाट प्रयत्नात माननीय श्री रामदासजी तडस हे असतात. आणि माननीय रामदासजी तडस यांनी केलेला हा जो विकास आहे, जसं आपण त्यांची जन्मतारीख आहे 1 एप्रिल आणि 1 एप्रिलवाले हा विषय असा आहे, माझ्या मित्राच्या वडिलाची 1 एप्रिल आहे, म्हणजे दोन्ही मित्रांच्या वडिलाची 1 एप्रिल आहे. पण ते चांगले बोलतात आणि म्हणजे खरं बोलतात. पण माननीय श्री रामदासजी तडस यांची जी 1 एप्रिल तारीख आहे, हे तारीख अशी काही तारीख आहे की ते सर्वांना एप्रिल फूल बनवतात. आजपर्यंत या देवळी गावाला म्हणजे एप्रिल फुल या देवळी गावाला त्यांनी असं काही एप्रिल फूल बनवून ठेवलं की मला एक सांगा, पट्ट्याचा विषय आहे, पट्ट्याचा खूप मोठा विषय आहे, भयानक पट्ट्याचा विषय आहे. या पट्ट्याचा विषयात वर सत्ता त्यांची, खाली सत्ता त्यांची, मुख्यमंत्री त्यांचा, प्रधानमंत्री त्यांचा. 1 सेकंद लागत नाही पट्ट्याचा विषय सॉल्व करायला. ते केव्हाही सॉल्व करू शकतात, पण पट्ट्याचा विषय ते अजिबात घेत नाही. कारण यांनी माझ्या देवडीवर राखलं पाहिजे, माझ्या देवडीवर आणून येऊन विचारलं पाहिजे की मी यांचा पट्टा केव्हा देणार आहे, साहेब माझा पट्टा केव्हा देणार आहे. या पट्ट्याच्या अनुषंगानं ते यांचा पट्टा हेतुपुरस्सर देत नाही आहे. तर आज या पट्ट्याचा विषय केव्हाच्या केव्हाच मोकळा झाला असता. 1 सेकंद लागत नाही. मुख्यमंत्री साहेब यांच्या प्रचार सभेला येत आहेत, मग हा विषय मांडायला, हा विषय सभागृहात घेण्यासाठी यांचे आमदार इथंच आहेत आणि याचे आमदारसुद्धा हा विषय मांडू शकतात. हेतुपूर्वक धारकांचं काय पट्टे, घरपट्टे जे आहे दिला जात नाही असा आरोप आहे यांचा. काय म्हणाल? शेवटचा प्रश्न आहे, बोला. शेवटचा प्रश्न म्हणजे असं कसं, म्हणजे ते कसं जे 2 तारखेला निवडणूक होती त्याला टाईम नव्हता त्यावेळेस बोलायला काहीच, म्हणून ते निवडणुकीचं म्हणजे समोर घेतली आणि तो आता गेम करणार आहे काहीतरी, म्हणून याच्यात आता ते आपलं ते पाच बस. काय वाटतं आपल्याकडे परत येतो मी, काँग्रेसचा सत्ता जे आहे प्रभाग क्रमांक 10 मध्ये होती असं नागरिकांचं काही मत होतं, पण विकास झालेला नाही. मिलीजुली सरकार जे होतं ते विकास झालेला नाही असं त्यांचं थेट म्हणणं होतं. आणि सोबतच सुरेश वैद्य यांना मतदान का करावं नगराध्यक्षपदासाठी हे सुद्धा आपण सांगा. पहिला प्रश्न तुमचा, त्यावर बोलते. कसं आहे, म्हणजे आता 5 वर्ष होऊन गेले, म्हणजे 4 वर्ष गॅप गेलेला आहे. तरी 5 वर्षापूर्वी तुम्ही ज्या रोडवर आता उभे आहात, ज्या पेविंग ब्लॉक्सवर तुम्ही उभे आहे, आम्ही सत्तेत नव्हतो. 5 वर्षापूर्वी ते बोललेत की इथे काँग्रेसचा उमेदवार होता. आम्ही सत्तेत नसतानासुद्धा आमदार निधीतून ज्या रस्त्यावर तुम्ही उभे आहात ना, तो रस्ता आम्ही आमदार निधीतून केलेला आहे. फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन, काही लोक दिशा भूल करण्याचा प्रयत्न करत असतात. ज्या शौचालयाबद्दल बोलले, ते शौचालयाची सर्व सुविधा, सौर ऊर्जेचा लाईट मी स्वतः जातींना लक्ष देऊन त्यावेळी तिथं केलं होतं. पण जपानकडे जसे नागरिक जागृत असतात ना, तशी जागरूकता आपल्याकडे असायला हवी. ते लोक जर एसटीमधलं स्पंज फाटलं असलं तर शिवून घेतात. आपल्याकडे काही लोक विकृत असतात, ते गव्हर्नमेंटची संपत्ती घेतात, त्याची तोडफोड करतात. तशा काही लोकांनी त्या लाईटचा तोडफोड झालेली आहे. त्यानंतर दुसरा, त्यावरच उत्तर देते मी. प्रभाग 10मध्येच जिच्या शौचालयाची गोष्ट झाली, त्याच्याच बाजूला जिथे नालीतून पाणी यायचं, तिथला रस्तासुद्धा दादांच्या निधीतून आम्ही सँक्शन केला आणि करून दाखवला, सत्ता नसताना. ह्याही गोष्टी लोकांना माहीत असायला हव्यात. आणि राहिला दुसरा प्रश्न, सुरेश भाऊंना का निवडून द्यावं. अनुभवी व्यक्ती आहे, त्यांना त्या पदाचा अनुभव आहे. नगरसेवक पदापासून सभापती पद असो व नगराध्यक्ष पद असो, ते त्यांनी यशस्वी भूषविलेलं आहे आणि तेही भ्रष्टाचार मुक्त असं त्यांचा तो कारभार राहिलेला आहे. त्यांच्या अनुभवाला प्राधान्य देऊन निश्चितच विकासाला योग्य दिशा मिळेल. परत आपल्याकडे आपले किरण ठाकरे जे आहे यांना आपण पाठिंबा दिलाय. का मतदान करावं किरण ठाकरे यांना? किरण भाऊचे जे काम आहे ते सगळ्यांनाच माहीत आहे. किरण भाऊंनी जनतेसाठी जे काम केलेलं आहे ते सत्तेत नसताना त्यांनी एवढे कामं करून दाखवले आहे. तर सत्तेत असल्यानंतर ते काय नाही करणार याची आपण काही विचारही करू शकत नाही. त्याच्यामुळे किरण भाऊच्या पॅनलला आम्ही आहो. मी स्वाती प्रवीण काळे आणि सुहास भाऊ कुराटकर आणि किरण भाऊ ठाकरे आमचे हे आहेत,
तुम्ही आम्हाला भरघोस मताने निवडून द्या. आमचं चिन्ह आहे धनुष्यबाण आणि किरण भाऊचं चिन्ह आहे ट्रॅक्टर. आम्हाला भरघोस मताने निवडून द्यावं अशी मी तुम्हाला. काय वाटतं आपण जे आहे किरण ठाकरे यांना मतदान का करावं नागरिकांनी? नागरिकांना का करावं असं सांगायची गरज नाही आहे. नागरिक स्वतः जाणकार आहे. किरण भाऊ कोण्या कामासाठी अर्ध्या रात्रीसुद्धा फोन केला तर तत्पर उभे राहतात. आपल्या इथले नगराध्यक्ष पदासाठी जे उमेदवार आहे ते वयोवृद्ध झालेले आहे. दोन्हीही तिसरा एकच तरुण उमेदवार आहे का जो अर्ध्या रात्री फोन केल्यावर सुद्धा हजर राहतात. कोणतंही काम असो, कोणाचंही काम असो, ते काही जात पात धर्म पाहत नाही आणि त्याच्यासाठी ते काम करतात. म्हणून किरण भाऊलाच मतदान करावं. मी सुहास कुराटकर, शिवसेना तालुका प्रमुख आणि नगरसेवक पदासाठी प्रभाग क्रमांक 10 मध्ये शिवसेनेच्या उमेदवारीवर लढतो आहे. पहिल्यांदा आम्ही तरुण उमेदवार आहे दोन्ही. बाकीचे आमच्यासोबत लढणारे सर्व 30 वर्षापासून 35 वर्षापासून निवडणूक लढत आहे. यांचं वय झालं आहे, आराम करायची गरज आहे. फक्त आमची अशी इच्छा आहे की आम्हाला तरुणांना यांनी एक संधी द्यावं. नक्कीच. काय वाटतं आपल्याकडे सुद्धा जे आहे उमेदवार जे आहे सुरेश वैद्य आहेत काँग्रेसचे, म्हणून का मतदान करावं? प्रश्न कसा आहे, प्रशासन चालवते वेळी अनुभवाची फार आवश्यकता असते. नाहीतर का ते अनुभव जर नसला तर जे नगरसेवक असतात किंवा जे वरचे राज्यकर्ते असतात ते कुठल्याही याच्यामध्ये ते कसा फसवतील याची काही गॅरंटी नाही. शिक्षण आणि अनुभव हा फार महत्त्वाचा असतो. नाहीतर मग का अनुभव जर नसला तर कुठल्याही कागदावर सही करून दाब त्याला आतमध्ये, कुठल्याही कागदावर सही करून दाब आपल्याकडे, ह्या गोष्टी होतात. आणि दुसरी गोष्ट राहिली म्हणजे वयाची, तर मला सांगा मोरारजी भाई हे 95 वर्षाचे होते. 90-95 वर्षाचे असताना देशाचे पंतप्रधान झाले आणि त्यांनी या जनतेला कधी नव्हे एवढं स्वस्तात अन्नधान्य साखर पुरवठा वगैरे स्वस्तात केला. त्यावेळेस 5 रुपयाची साखर त्यांनी 2.5 रुपयाला करून दाखवली. म्हणजे आणि सर्व सुविधा कमी पैशात लोकांना पुरवलेलं अशा भावामध्ये त्यांनी सुविधा पुरवल्या. अनुभव हा महत्त्वाचा असतो. इथे वयाचा असतो. समजा तरुणही असला, समजा मुरदाड असला, काही करण्याची त्याची ताकद नसली, झोपणारा असला, घरी जाऊन एखाद्या गटांगड्या खात बसला आणि त्याच्यामध्ये ती काम करण्याची ताकद नसली तर तो काहीच करू शकत नाही. वयाचा प्रश्न, त्याला स्फूर्ती पाहिजे, त्याला काम करण्याची स्फूर्ती पाहिजे, ती आवश्यक असते. सांगायचं म्हणजे त्या वयागिळाचा काही प्रश्न मी गौण मानतो सांगायचं म्हणजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी नगरसेवक नाही आहे. माझी मिसेस एकदा नगरसेविका होती, शिक्षण सभापती होत्या. शिक्षण सभापती असताना आमचे काम मागील जे आमच्या वेळचे सत्तारूढ नगराध्यक्ष पदासाठी सुरेश वैद्य यांना का निवडून द्यावं तर तेही सांगायचं म्हणजे, तर नगराध्यक्ष त्यांच्या पार्टीचे असताना आम्ही त्यांच्याशी बंड केलं आणि 50 लाखाचे कामं या वॉर्डामध्ये करून दाखवले. मी नगरसेवक नसूनही सांगायचं म्हणजे 45 लाखाचे कामं केले सांगायचं म्हणजे. तर सांगायचं म्हणजे आम्ही अनुभवी आहे. आम्ही अनुभवी लोक काय करू शकतात. तर सुरेश भाऊ वैद्य अनुभवी असल्यामुळे त्यांना माहीत आहे कुठून निधी आणायचा, काय करायचं, कोणत्याही निधी न करता त्यांना प्रशासनाकडे कोणते डॉक्युमेंट्स पाठवायचे, काय याचा सर्व अनुभव असतो आणि ते युक्तीनं आपल्या शासनाकडून फंड आणू शकतात. काय वाटतं नागरिक ज्या प्रकारे सध्या सुरू आहेत नगराध्यक्ष पदाचे प्रभावी 5 उमेदवार आपल्याकडे आहेत, काय वाटतं नगराध्यक्ष पदासाठी सर्वात प्रभावी उमेदवार कोण, आपली पसंती काय असणार? साहेब असं आहे, या वार्डामध्ये किंवा गावामध्ये खासदार साहेबांनी विकास भरपूर केला, आमदार साहेब पण करून राहिले. पण विषय असा आहे का जे समोर असं करून राहिले ते मागं करावं आणि नवीन माणसाला चान्स द्यावं. तर आमच्या इथं असं आम्हाला असं वाटतं देवळीमध्ये किरण ठाकरे जरी नगरसेवक आपला नगराध्यक्ष बनला पाहिजे. किरण ठाकरे नगराध्यक्ष बनायला पाहिजे एवढी आमची अपेक्षा आहे. काय वाटतं आजोबा, तुम्हाला काय वाटतं? आणि हे जनतेनं समजून घ्यावं, नवीन माणूस आहे, चांगला आहे, सगळे आपलेच आहे, पण एक चान्स त्याला द्यावं पाहावं. तो माणूस तरुण आहे, तो करू शकते, काय नाही धडपड करू शकते. काय वाटतं आजोबा तुम्हाला, कोण बनायला पाहिजे नगराध्यक्ष?
किरण ठाकरे वैद्य दोन पैकी कोणी बनवूया. सुरेश वैद्य आणि किरण ठाकरे दोन पैकी एक बनायला पाहिजे. पहिली पसंती कोणाला देणार तुम्ही? किरण ठाकरेच बनायला पाहिजे. किरण ठाकरेच बनायला पाहिजे. काय वाटतं तुम्हाला? किरण भाऊ ठाकरे. किरण ठाकरे. तुम्हाला? किरण भाऊच बनले पाहिजे. समस्या एकच आहे. किरण काय वाटतं तुम्हाला? काय वाटतं? शोभा तडस. काय वाटते? शोभा तडस. किरण भाई काय वाटतं तुम्हाला? काय वाटतं? नक्कीच किरण भाऊ ठाकरे बनतील, त्यात काही शंका नाही. किरण ठाकरे. किरण भाऊ ठाकरे. किरण भाऊ ठाकरे. काय वाटतं काका? किरण ठाकरे. किरण भाऊ ठाकरे. शोभा तडस. आता कसं आहे, घोडा मैदान जवळ आला आहे. जेव्हा निकाल लागेल 21ले त्यावेळेस माहीत पडल का समोरचे मागचे आता आलेले आम्ही गेलेले ते सगळं माहीत 21 तारखेला माहीत पडत. बंदर कितना भी बुड्ढा हो लेकिन कुलाटी मारना नहीं छोड़ता. हे समज में ना भाई. काय वाटतं आपल्याला? काय वाटतं? भाऊ कसं आहे माहिती आहे का, विकास आम्ही पाहिला आहे. आज मी 53 वर्षाचा झालो आहे. विकास कोणं केला, काय केला, कसा केला, बरोबर आहे. सुरेश भाऊ जे आहे विकासदारी हा माणूस होता. रामदासजी तडस हे शिल्पकार होते. पण कसं आहे, आता वयाच्या ना म्हणते आता वय त्याच्यामुळे कसं आहे, नवीन पोराला माहीत नाही आहे म्हणते काहीच. नवीन पोरं काय करणार, पण नवीन पिढीच हे सर्व करून राहिली. हे माहिती घेऊन घ्यायला पाहिजे त्यांनी, बरोबर आहे. नवीन युगात चाललो ना आपण. आता मोदी साहेब म्हणते का नवीन युग. मग नवीन युगात नवीन मुलाला ते चांदी आले पाहिजे. पहिले कसं होतं माहिती आहे का, हँड लॅपटॉप होते. आता कॉम्प्युटरचा जमाना आला. कॉम्प्युटरमध्ये पोरं वागून राहिले ना, त्याच्यामुळे किरण भाऊच योग्य आहे. किरण भाऊच योग्य आहे असं नागरिकांचा सुद्धा कौल प्रभाग क्रमांक 10 मध्ये मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे. नक्कीच नागरिक जे आहे, येणाऱ्या बऱ्याच जणांनी म्हटलं की मतपेटी जे आहे हे EVM झोल होत असते. मला तरी तसं वाटत नाही, पण जर तुम्हाला तसं वाटत असेल पण एकदा नाही दोनदा विचारपूर्वक बटना दाबाल. म्हणजे 20 तारखेला जे मतदान होणार आहे ते विचारपूर्वक तुम्ही कराल ही अपेक्षा करतो. तुमचं जे मतदान असेल, तुमच्यासोबत असणारे जेवढी लोक मतदान होणार आहे ते नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर जाऊन मतदान करावं ही अपेक्षा करतो. सोबतच येणाऱ्या 18 तारखेला सायंकाळी ठीक 6:30 वाजता ज्या प्रकारे आज आपण इथे प्रभागाचे उमेदवार बोलवले, तसेच एका मंचावर प्रभाग क्रमांक संपूर्ण देवळी शहराचे जे नगराध्यक्षपदाचे उमेदवार आहेत 5ही उमेदवार एका मंचावर येणार आहेत. या बाबतीची माहिती संपूर्ण शहराला देण्यात आलेली आहे. मोठमोठे बॅनर लागलेले आहेत. त्याच्यामुळे उमेदवारांना माहिती पडणार नाही अशी अपेक्षा नाही आहे मला. त्याच्यामुळे उमेदवार तिथे येतील तर आपले संपूर्ण प्रश्न घेऊन, जे मोठे प्रश्न घेऊन आहेत ते तुम्ही नक्कीच तिथे सायंकाळी 6:30 वाजता पोहोचावं एवढी विनंती करतो. इंदिरा गांधी चौक वर जे आहे देवळीतलं, तिथे आपल्या सर्वांना पोहोचायचं आहे ठीक सायंकाळी 6:30 वाजता. 18 तारखेला येणाऱ्या 18 तारखेला सायंकाळी ठीक 6:30 वाजता इथे समस्त उमेदवारांनी जो वेळ दिला त्याच्यासाठी सर्व उमेदवारांचं खूप खूप धन्यवाद. इथे बोलत असताना काही कमी जास्त झालं असेल माझ्याकडनं, त्यासाठी मी क्षमस्वी.